हॅलो नमस्कार शुभ संध्याकाळ तुम्हा सर्वांना मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये। तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल। तर बघा आजच्या व्लॉगची सुरुवात मी संध्याकाळी केलेली आणि इकडे बघा दुपारीच म्हणजे हा मी मिशोवरून 2 ड्रेस मागवलेले दुपट्टा सेट, म्हणजे असं डेली वेअरसाठी रोज रोज म्हणजे तेच घालून पण कंटाळा आलेला त्याच्यामुळे तर त्याच्यातील एकच हा दुपट्टा सेट आला, एक अजून ऑन द वे आहे, तो पण आल्यावर मी तुम्हाला दाखवेन। तर बघा ब्लॅक आणि पिंक मध्ये असा म्हणजे छान कॉम्बिनेशन होता डेली वेअरसाठी आणि म्हणजे असं एकदम म्हणजे एम्ब्रॉयडरी 3D एम्ब्रॉयडरीच होती याच्यावर बघू शकता तुम्ही आता। आणि इतकं काय म्हणजे असं भरगच्च पण नव्हतं, डेली वेअरसाठी ठीक आहे आणि म्हणजे साधं सिंपल असं कुठं जायचंच झालं सहजच तर मग घालायला चांगला आहे म्हणून मी हा मागवलेला। बघा ओढणी तर खूपच छान आहे बघा, एकदम म्हणजे लेंथ पण खूप आहे आणि म्हणजे मस्त आहे त्यातल्या त्यात आणि कलर पण छान आहे, म्हणजे कपडा पण असा कलर वगैरे जाण्यासारखा हा कपडा नाही, रेयन टाईप आहे, रेयन फॅब्रिक आहे हा। आणि त्याच्यावर एक प्लाझो पॅन्ट म्हणजे ब्लॅक कलरचीच आहे, जी की म्हणजे कुठल्या पण आपण टॉपवर पण घालू शकतो, व्हाईट ब्लॅक कुठल्या पण टॉपवर आपण घालू शकतो। तर मग ही ब्लॅक कलरची प्लेन अशी प्लाझो पॅन्ट आहे याच्यावर, मस्त आहे म्हणजे किंमतीच्या मानाने पण मस्त आहे आणि त्यातल्या त्यात मला पण आवडला, पण आहे ना थोडी साईज मोठी आली याची, बघू आता अल्टर करून माझ्याच्याने होत असेल तर, नाहीतर मग रिटर्न करायची तर माझी इच्छा नाही जास्त करून, कारण हा ड्रेस तर मला आवडला आहे। असो तर बघा आता बघू कसं मी म्हणजे वेअर वगैरे काय केला नव्हता, तुमच्या समोरच मी याची पॅकिंग खोललेली बघा। त्यानंतर हा जो व्लॉग आहे ना हा दुसऱ्या दिवशीचा आहे, मुलांना पण सुट्टी होती त्याच्यामुळे मग असाच विचार झालेला आमच्या तिघींचा, जसं की माझी बहीण आणि मी आमचा, की कुठेतरी फिरायला जाऊ मुलांना घेऊन। तर मग आम्ही निघालेलो बघा आणि पाऊस तर तुम्ही बघू शकता, पाऊस बराच होता तरी पण आम्हाला जायचंच होतं, पण त्यानंतर पावसाने पण आमचं ऐकलं, की म्हणजे जेव्हा आम्हाला जिथं जायचं होतं ना तिथं गेल्यानंतर पाऊस स्टॉप झालेला, किंवा तिकडे पाऊसच नव्हता पडत, इकडं आमच्याच एरियामध्ये पाऊस पडत होता। तर बघा काव्याचे पप्पा काही येणार नव्हते आमच्यासोबत, ते बोलत होते की तू मुलांना घेऊन जा। मग माझ्या भावाच्या गाडीमध्ये आम्ही दोघीजणी बहिणी आणि जी बहीण होती ना तिचे मिस्टर म्हणजे आमचे भाऊ, असे आम्ही आणि म्हणजे तिचा एक मुलगा माझी 2 मुलं अशी मिळून आम्ही चाललेलो बघा। मी आल्यानंतर माझ्या बहिणीला पण घ्यायचं होतं, ती पण तिच्या म्हणजे स्टॉपवर येऊन राहिलेली, मग तिला पण घेतली आणि भाऊ पण होते म्हणजे तिचे मिस्टर। तर अशा आम्ही सर्व बघा किती गर्दी होती गाडीमध्ये, आम्ही 3 मुलं आणि तिघीजणी आम्ही आणि पुढे भाऊ आणि जे माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत ना ते बसलेले। तर बघा इकडं तितका काय पाऊस नव्हता आणि तुम्ही बघू शकता आता आम्ही जिथं आम्हाला जायचं होतं ना त्या मेन रोडला लागलेलो बघा। आम्हाला जायचं होतं नवी मुंबईमधील खारघर इस्कॉन टेम्पलला, जिथे की म्हणजे राधाकृष्णाचं मंदिर आहे। घरूनच आम्हाला निघता जवळजवळ 4:30-5 झालेले आणि मग जाता बघा आम्हाला इतकी म्हणजे ट्रॅफिक वगैरे पण लागलेली त्याच्यामुळे आणि काळोख पण झालेला बघा। आणि गर्दी तर तुम्ही बघू शकता हल्ली तुम्ही म्हणजे संध्याकाळची जास्तच गर्दी असते मला तर वाटतं, मी तरी पहिल्यांदाच आलेली, असा विचार करत होते की मधल्यामध्ये की दुपारहून किंवा सकाळी आल्यानंतर मस्त शांत इथं म्हणजे बसायला भेटेल आणि म्हणजे काळोख पण वाटत होता जरा, पण तिथे लाइटिंग वगैरे होत्या त्याच्यामुळे इतकं काय वाटलं नाही, पण व्हिडिओमध्ये अजून चांगलं वाटलं असतं जर दिवसामध्ये गेले असतं तर। असं पण संध्याकाळी गेल्यानंतर हा एक फायदा झाला की म्हणजे आरती वगैरे भेटली तिथं, बघू शकता तुम्ही जिथं तो एरियाच आहे ना जवळजवळ 8 एकरमध्ये हा मंदिर बनलाय आणि म्हणजे एकदम बारीक काम आहे प्रत्येक ठिकाणी, तुम्ही बघा जिथे तुम्ही बघाल ना तिथे एकदम बारीक काम केलेलं आहे बघा। असे प्रकारे म्हणजे तिथे थीम पण बनवलेत, जसं की कृष्ण राधाकृष्णांच्या विषयी सर्व एक प्रकारे गोष्टच आहे की काय असं वाटतं बघा। आणि आतमध्ये तर एकदम पूर्ण असं म्हणजे मस्तच वाटत होतं। जायच्या अगोदरच म्हणजे थोडा वेळ तुम्ही खाली जे पडदे बघत असाल बघा थोड्या वेळानेच म्हणजे बंद होणार होतं, टायमिंगवर असतं तिथलं, म्हणजे सकाळी 8 ते काहीतरी 1 आणि संध्याकाळी असं काहीतरी टायमिंग असतं तिथं, आम्हाला ते पण माहिती नव्हतं, पण आम्ही गेलेलो, पण दर्शन पण झाला, आरती पण भेटली आम्हाला आणि अशी काहीशी गर्दी होती। थोडा वेळ आम्ही तिथे मस्त एन्जॉय केला मुलांसोबत, मुलं जास्तच मस्ती करत होते आणि बरं वाटलं त्यातल्या त्यात। संध्याकाळी गेलो म्हणजे गर्दी नसती भेटली, आम्ही जर दुपारी गेलो असतं तर, पण आरती नसती भेटली संध्याकाळची। असो काही का असं सकाळी असो दुपारी असो किंवा संध्याकाळी असो दर्शन तर झालं, फक्त इतकंच की तुम्हाला कधी जायचं असेल ना तर दुपारहून जा, म्हणजे तुम्हाला मस्त असं दर्शन पण होईल आणि म्हणजे बघायला पण मस्त मिळेल। असो तर बघा त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ तिथं म्हणजे पूर्ण फिरलो, हा मंदिर पूर्ण एरिया पण फिरलो तिथला मुलांना घेऊन, इतकी सर्व गर्दी होती तरी पण आम्ही म्हणजे आम्हाला जे बघायचं होतं ना पूर्ण म्हणजे एरिया तितका फिरून घेतला, इतकी गर्दीत पण आम्हाला काहीच वाटलं नाही, कारण एकदम शांत तिथलं वातावरण होतं आणि त्यात पाऊस पण पडलेला ना त्याच्यामुळं आणि जी मंदिरामध्ये एकदम शांतता आणि थंड वातावरण होतं ना, मस्तच वाटत होतं, तिथून निघावंसंच वाटत नव्हतं मेन म्हणजे, पण घरी पण यायला उशीर झाला असता। आता मी तुम्हाला जसं माझ्याच्यानं होईल ना तसं मी तुम्हाला दर्शन करून देईन। इथं श्री राधाकृष्णांचे म्हणजे इथं राधाकृष्णाचं मंदिर होता आणि एका साईडला बघा श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान असं म्हणजे यांचं मंदिर होता,
3 मंदिरं होती. तर बघा जितकं माझ्या ह्याच्याने होईल ना, तिथं शूट पण काही करून देत नव्हतं. लगेच म्हणजे मोबाईल दिसला ना की तिथले जे असतात ना माणसं, ती येत होती मोबाईल म्हणजे शूट काय करू नका असं बोलत होती. तर मग जितकं माझ्या ह्याच्याने झालं ना तितकं मी शूट केला. आणि बघा त्यानंतर इकडे बाहेरच्या एरियामध्ये अशा राधाकृष्णाचीच म्हणजे ही काहीतरी थीम आहे, ती काय मला इतके काही समजले नाही. पण तिथं पण म्हणजे मस्तच वाटत होतं, एकदम डेकोरेशन बघू शकता तुम्ही. ते पण आम्ही एन्जॉय केला. आणि त्यानंतर मग हळूहळू बाहेर निघालेलो सर्व बघत. बाहेर निघता असं काहीसं म्हणजे पूर्ण हा तुम्ही बघू शकता बारीक काम, किती बारीक काम, जसं की म्हणजे खरोखरच बसलेत ऋषी वगैरे, खालपासून वरपर्यंत म्हणजे पूर्ण एकदम बारीकच काम केलेलं. आणि बघतच राहावं असं वाटत होतं. म्हणजे तिथून इतकी काही निघण्याची पण इच्छा नव्हती. पण मुलं पण चिडचिड करायला लागली मागून, आणि म्हणजे घरी पण यायला वेळ होत होता. त्याच्यामुळं मग आम्ही अशीच बघत हळूहळू निघालेलो. आणि म्हणजे निघता पण तशी जेव्हा आम्ही निघत होतो ना तेव्हाच म्हणजे सर्व गर्दी पण हळूहळू खाली होत गेलेली, कारण मंदिर आता बंदच होण्याचा टायमिंग होता. तर बघा आजूबाजूला पण तुम्ही बघत असाल एकदम शांत, म्हणजे इतकं काय म्हणजे माणसांचा पण आवाज वगैरे नव्हता, शांततेने सर्व होती. आणि लाईटिंग वगैरे पण तुम्ही बघू शकता. दिवसा तर मला तर वाटतं खरंच अजून म्हणजे चांगलं बघायला मिळालं असतं असं मला तर वाटतं. तुम्ही जर कधी म्हणजे जाणार असाल ना तर तुम्ही जास्त करून दिवसाच जा. आणि कधी गेला असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि तुम्ही कुठून माझा हा व्हिडिओ बघताना तो पण मला कमेंट करून कळवा, म्हणजे मला पण समजेल की कुठून माझे व्हिडिओ बघतात. तर बघा एका बाजूला आहे ना असे शॉप होते, म्हणजे पुस्तकं वगैरे, काय डायरी, कृष्णांच्या माहिती वगैरे, आणि काही म्हणजे खाऊचे म्हणजे होते, सर्व स्टॉल वगैरे पण लावलेलं होतं. आणि त्यानंतर मग आम्ही निघालेलो बघा इकडे चपला वगैरे जाताना म्हणजे खालीच एक स्टँड होतं, त्याच्यावरच काढून सर्वांनी जायचं. तर मग त्या चपलाच घेण्यासाठी आम्ही इकडून निघालेलो बघा. आणि जवळजवळ आम्हाला 8-8:30 वाजलेले इथेच. आणि बाहेरून जाता बघा काहीसा असा व्ह्यू होता लांबून मंदिराचा. या मंदिराच्या बांधकामाला ना म्हणजे आता मला तरी माहिती नाही, पण म्हणजे अशी बोलतात म्हणून मला माहिती आहे की जवळजवळ 12 वर्षे लागलेली या मंदिराचं पूर्ण बांधकाम व्हायला. असं तर बघा आम्ही सर्वांनी म्हणजे एकदम छानच एरिया होता, त्याच्यामुळे फोटो पण मस्त काढून घेतले आम्ही जे गेलेलो ना त्यांनी. आणि आठवणी पण राहतात त्या जर फोटो वगैरे काढले तर. आणि तसं पण मला व्हिडिओमध्ये पण तुमच्यासोबत काही शेअर करायला मिळेल अशा हिशोबाने मी फोटो पण काढून घेतलेले तिथं. आणि इथं बघा CNG पंपावर आलेलो CNG टाकण्यासाठी गाडीवर, गाडीत. त्यानंतर मग आम्ही गेलेलो, म्हणजे भूक पण लागलेली आणि घरी जायला पण बराच उशीर होणार होता. मला तर उपवास होता. जे गेलेले ना त्यांनी इथं मस्त पिझ्झावर ताव मारलेला. DMartमध्ये मस्त पिझ्झा मिळतो इथं. मी तरी नाही ट्राय केला, पण जे म्हणजे खातात ना म्हणजे माझी बहीण वगैरे, तर ते बोलत होते की मस्त पिझ्झा असतो इथला. मग त्यांनी पिझ्झा खाला. मी अशी माझी उपवासासाठी मी आईस्क्रीमच थोडा उशीरच झालेला इथं, पण 4 की 5 पिझ्झा घेतलेले म्हणजे सर्वांना मिळून त्यांना. त्याच्यामुळं मग ते बनवायला वगैरे पण त्यांना वेळच लागला ना, त्याच्यामुळे आमचा जवळजवळ इथं अर्धा तास गेलेला. पण मुलांनी मस्त एन्जॉय केला, मुलांनी पण आणि त्यांनी सर्वांनी पण. मी इकडे माझी साधी सिंपल आईस्क्रीमच एन्जॉय करत होते. असो तर बघा अगोदर मुलांनी म्हणजे सर्वांनीच त्यांनी पण ही आईस्क्रीम खाल्ली. त्यानंतर म्हणजे पिझ्झा ते ऑर्डर दिलेले ना ते होईपर्यंत. आणि त्यानंतर मग फायनली त्यांचे बऱ्याच प्रतीक्षेनंतर पिझ्झा आलेले बघा. आणि मस्त ताव मारले बघा. जियांशला काय पिझ्झा अगोदर खायचा नव्हता, त्यांनी 2 अशा आईस्क्रीम कोण खाल्ल्या. आणि त्यानंतर मग त्याची पिझ्झावर इच्छा झालेली बघा, पिझ्झा पण खाल्ला. आणि त्यानंतर मग आम्ही एकेकीला म्हणजे ड्रॉप करत आम्ही आलेलो घरी आमच्या. असं तर तुम्हाला कसा वाटला माझा हा आजचा छोटासा व्हिडिओ? तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.